नमस्कार. आज आपण विकसित भारत बिल्डेथॉन 2025चा संपूर्ण फॉर्म कसा भरावा हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी आपण सर्वप्रथम गुगलवर जाऊ. गुगलवर vbb.mic.gov.in हे टाईप करू. हे टाईप केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपण लॉग इनवर क्लिक करू. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपण टीचर लॉग इनवर क्लिक करू. टीचर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल ID पासवर्ड टाकायचा आहे, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये रजिस्ट्रेशनच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर कृपया चॅनलवर जाऊन तुम्ही पहा आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण टीचर लॉग इनवर क्लिक करू. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर एक समोर इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला स्टार्ट नाव यावर क्लिक करायचं आहे. स्टार्ट नाववर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर 12 प्रश्न दिसतील. हा आपला प्री सर्वे आहे. 12 प्रश्नाची उत्तर दिल्यानंतर सर्वात शेवटी जाऊन आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला प्री सर्वे कंप्लीट झालेला आहे. प्री सर्वे कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला टीम क्रिएट करायची आणि स्टुडंट एनरोल करायचे आहेत. टीम क्रिएट करण्यासाठी आपल्याला सर्वात वर टीम्स दिसणार आहे, त्यावर क्लिक करायचं आहे, किंवा येट टू क्रिएट टीम यावर क्लिक करायचं आहे, किंवा टीम्स सर्वात खाली दिसेल तुम्हाला रोड मॅपमध्ये, त्यावर क्लिक करायचं आहे. टीमवर क्लिक केल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला ॲड टीम्स अँड स्टुडंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक इंटरफेस उघडेल. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात आधी टीम नेम टाकायचं आहे. आपण टीमचं नाव ठरवू, जे विद्यार्थी ठरवतील ते टीमचं नाव टाकायचं आहे. आपण द ड्रीम टीम ठेवली. नंतर आपल्याला ईमेल ID टाकायचा. एक तर तो विद्यार्थ्याचा असेल किंवा तो शिक्षकाचा असू शकतो. तो तुम्हाला टाकल्यानंतर आपल्याला नंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपलं विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थ्याचं आपण नाव टाकलं तर त्यानंतर आपलं एज टाकायचं आहे. त्याची डिसेबिलिटी टाकायची आहे. डिसेबिलिटी जर काही नसेल तर नो. नंतर त्याचा वर्ग आणि त्याचं जेंडर टाकायचं आहे. सेम आपल्याला नंतर दुसरा विद्यार्थी घ्यायचा आहे. त्याचं पण एज, त्याचा डिसेबिलिटी, क्लास आणि जेंडर करायचा आहे. जर आपल्याला बाकीचे काही विद्यार्थी नसतील तर आपल्याला 2च विद्यार्थी घ्यायचे आहेत, बाकीचे रिमूव्ह करायचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला टीम बनवण्यासाठी 2 विद्यार्थी पाहिजेत. आपण दुसरी टीम तयार करू. दुसऱ्या टीमचं नाव ठेवू द इनोव्हेटर्स. नंतर बाकीचे सेम प्रोसेस. कमीत कमी 2 विद्यार्थी पाहिजेत. म्हणजे 2 विद्यार्थी असेल तर ते टीम बनते. जास्तीत जास्त तुम्ही किती काही विद्यार्थी घेऊ शकता, टीम किती काही तयार करू शकता. आपण दोन विद्यार्थ्याची टीमली पहिली आपण ग्रुप जो टीम बनवली ते 2 विद्यार्थ्याची बनवली. आता हे 3 विद्यार्थ्याची बनवू. 3 विद्यार्थ्याची बनवल्यानंतर आपल्याला परत टीम क्रिएट म्हणजे सेव्ह केली. सेव्ह केल्यानंतर आपण इथून एडिट करू शकतो. टीम पाहू शकतो. एखादा विद्यार्थी ॲड करू शकतो. हे आपण या इतर ठिकाणी करू शकतो. तशा या झाल्यानंतर आपण डॅशबोर्डवर आल्यानंतर आपली टीम क्रिएट झालेली आहे. बघा, 2 टीम क्रिएट झाले आणि 5 विद्यार्थी ॲड झालेले आहेत. अशा प्रकारे आपले टीम आणि स्टुडंट एनरोल झालेले आहेत. त्यानंतर टीम प्रोग्रेसवर क्लिक करू. टीम प्रोग्रेसवर क्लिक केल्यानं आपण जे माहिती भरली, जे टीम्स बनवली, त्याची एक PDF फाईल आपल्याला मिळेल. आपण ते सेव्ह करून घेऊ. तर आपल्याला टीचर कोर्स कंप्लीट करायचे आहेत. टीचर कोर्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला क्लिक हिअर अँड कंप्लीट कोर्स यावर क्लिक करायचा, किंवा खाली येऊन टीचर कोर्स यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. टीचर कोर्सवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 6 लेसन्स आपल्याला दिसतील. 6 लेसन आहेत. नंतर आपल्याला सर्वात उजव्या साईडला शेवटून इकडे स्टार्ट बटन दिसत आहे. स्टार्टवर क्लिक करायचं आहे. स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर व्हिडिओ दिसतील. इंट्रोडक्शन टू प्रोग्राम, अंडरस्टँडिंग अँड लर्नर जर्नी, हे सर्व आपल्याला बघायचे आहेत. पूर्ण व्हिडिओ आपल्याला 6 व्हिडिओ बघायचे आहेत. 6 व्हिडिओ बघल्यानंतर आपल्या सर्वात खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला हँडबुक, डाउनलोड हँडबुक यावर क्लिक करायचं आहे. ती PDF आपल्याला डाउनलोड करून घ्यायची आहे. डाउनलोड हँडबुकवर क्लिक केलं आहे. त्यानंतर आपण सर्वात शेवटी येऊ. नंतर आपण डाउनलोड स्टुडंट वर्कशीट ते आपण डाउनलोड करून घेऊ. ते वर्कशीट डाउनलोड केल्यानंतर आपला कोर्स हा कंप्लीट झालेला आहे. इथं कोर्स कंप्लीट झालेल्याचा मेसेज आलेला आहे. आपला कोर्स कंप्लीट झालेला आहे 100%. आल्यानंतर आपल्याला टीचर कोर्स कंप्लीट झाला हे कंप्लीटेड दाखवत आहे. त्यानंतर आपल्याला आयडिया अप्रूव्हल यावर क्लिक करायचं आहे. आयडिया अप्रूव्हल भरण्यासाठी हे विद्यार्थी भरतात.
विद्यार्थ्याच्या लॉग इनवर भरायचा आहे. आय डी अप्रुव्हलसाठी आपल्याला सर्वात डाव्या साईडला जाऊन कोर्सच्याच खाली आयडिया सबमिशन आहे किंवा उजव्या साईडला रोडमॅपमध्येच आपल्याला आयडिया सबमिशन दिसेल. आयडिया सबमिशनवर आपण क्लिक करू. आयडिया सबमिशनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आयडिया सबमिशनचं पेज उघडेल. त्याच्यात 8 प्रकारचे आयडिया दिलेले आहेत. आपल्याला त्यातली कोणतीही एक आयडिया निवडायची आहे. आयडिया निवडल्यानंतर आपण प्रोसीड या बटनावर क्लिक करू. प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सेक्शन 1 ओपन होईल, प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन. त्यानंतर आपण जे आयडिया निवडली त्याची आपण थीम निवडली आहे. थीममध्ये आपण हेल्थ अँड वेलनेस लिहिलं. नंतर त्याचा फोकस एरिया घेतला. फोकस एरिया आपण मेंटल हेल्थ लिहिला. नंतर आपण ज्या लँग्वेजमध्ये जे प्रेझेंटेशन देणार आहोत इंग्लिश लिहिलं. नंतर आपल्याला टायटल द्यायचं आहे आणि टायटल एकदम शॉर्टमध्ये द्यायचं आहे. आपण टायटल दिलेलं आहे. नंतर आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आपल्याला ते प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहायचं आपल्या आयडियाचं. प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्यानंतर आपल्याला लिस्ट ऑफ कॉजेस म्हणजे कारणं द्यायचे आहेत आपल्या प्रॉब्लेमचे कारणं दिल्यानंतर आपल्या लिस्ट ऑफ इफेक्ट्स आपल्या प्रॉब्लेमच्या इफेक्ट्स द्यायचे आहेत. प्रॉब्लेम म्हणजे आपली जी आयडिया आहे त्या आयडियाचे आपल्याला इफेक्ट्स द्यायचे आहेत. प्रॉब्लेमचे इफेक्ट्स लिहिल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम कुठं सापडला ते लिहायचं आहे. नंतर तो कोण फेस करतं ते आपल्याला लिहायचं आहे. नंतर आपल्याला सेक्शन 2 आपलं ओपन होईल. सेक्शन 2मध्ये आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे आणि ॲनालिसिस करायचं आहे. सेक्शन 2मध्ये आपण त्या सर्व ॲनालिसिस केलं. सर्व प्रश्नाचे व्यवस्थित उत्तर दिल्यानंतर आपल्याला सबमिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर सेक्शन 3 ओपन होईल. सेक्शन 3मध्ये आपल्याला आपल्या आयडियाची PDF अपलोड करायची आहे. नंतर आपल्या आयडियाबद्दल जे प्रॉब्लेमचे सोल्युशन आहेत ते सोल्युशनचा व्हिडिओची लिंक आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. लिंक पेस्ट केल्यानंतर खाली सबमिटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला आयडिया सबमिशन हा सेक्शन कंप्लीट झालेला आहे. आपण खाली आल्यानंतर आपल्याला दिसेल आयडिया सबमिशन हे कंप्लीट झालेलं आहे. आयडिया सबमिशन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर आपल्याला पोस्ट सर्वे भरायचा आहे. पोस्ट सर्वे भरण्यासाठी आपल्याला डाव्या साईडला यायचं आहे. पोस्ट सर्वे आपल्याला दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. पोस्ट सर्वेवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही प्रश्न येतील. ते प्रश्न भरल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर आपला पोस्ट सर्वे हा कंप्लीटेड झालेला आहे. कंप्लीटेड झाल्यामुळे आपण आपल्यासमोर दिसतं की पोस्ट सर्वे कंप्लीटेड झालेला आहे. यानंतर आपल्याला सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. आपण या व्हिडिओमध्ये आज बघितलेलं आहे की पोस्ट सर्वे बघितला, टीम्स क्रिएशन केलेला आहे, स्टुडंट एनरोल केलेले आहेत, कोर्स पण कंप्लीट केलेला आहे, आयडिया अप्रूव्हल केलेला आहे, पोस्ट सर्वे पण कंप्लीट केला आहे. यानंतर आपण सर्टिफिकेट पण डाउनलोड करू शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला असेच नवनवीन अपडेट मिळत राहतील. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर प्लीज व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.